तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर नमस्कार, मी यश लिंबोरे तुमचं स्वागत करतोय 365 दिवसाच्या जर्नीमध्ये. तर आज आपण चाललो आहे नेवाशाला पेपरला, कारण आपले पेपर आहे त्याच्यामुळे चाललेलो आहे. आता आपण मस्त निघालो आहे सकाळ जरा लवकर जायचं होतं, पण झोप काय झालेली नाही आपली, कारण संध्याकाळी जरा टाईम झाला होता, बाकी नाही विषय काय, वेळ लागला होता. मग आता सकाळी एस टी नसते त्याच्यामुळे आपण चाललो मोठी गाडी घेऊन. चला मग आता पुढं जाता दाखवतो. तर आता आपण अर्ध्या रोडमध्ये आलेलो आहे. इकडं जरा CNGचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण मध्ये टाकतोय. तर विषय कसा आहे आता म्हणतो जे भेटत ते टाकतो आपण. अर्धी टाकी झाली का बाकी नाही काय विषय. CNGच्या पुढे आपले थोडे दिवसच राहणार आहे. आपल्या एकदा घोडा आला ना, आपला एक घोडा पण काही CNG हा विषय आहे कटअप करून टाकायचा. थोडे दिवसच आता CNG पाहून या. चाललोय आपण आता तिथं डायरेक्ट तुम्हाला मला असं वाटतं का पुढे गेल्यावर दाखवा, कारण मी आता गंगा येते व्हायचं आपल्याला. त्याच्यामुळे आता आपण नगरच्या अलीकडे 10 किलोमीटर अलीकडे आहे. चला आपण म्हणलं त्याला आपल्या चाकणलाच लय पाऊस आहे, खड्डे नगरमध्ये पण चाकण सारखेच खड्डे आणि पाऊस पण आहे. हा पाऊस चालू झालाय सकाळ खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा हेच कळाना झाले. लय महिला व्यापार विषय झाला काय सांगायचं. आणि इंस्टावर तुम्ही जाऊन करा ना ते नवीन अकाउंटला सपोर्ट. तुमचे आधी फक्त रीलसाठी ओपन केले ते अकाउंट. करा सपोर्ट करा बरं का. चालतं. तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये काय वाटलं बाबा लई मोबाईल, ते आता मला 2-4 जण म्हणल्यात बरं का मोबाईल लई फिरवायला लागतं. आपण त्याच्यावर करू जरा. नंतर मी स्वतः बघितलं तर मग मलाही तसंच वाटलं. आता आपण त्याच्यावर घेतलाय जरा डिसिजन घेतलाय व्यवस्थित. बघा तुम्ही आता इथून पुढं होईल जरा व्यवस्थित सरळ दिसते एक साईडला ब्लॉग. ठीक आहे. आता आपण नगरमध्ये चाललो असो. आता पुढं किती वेळ लागत आहे काय माहिती, रोड खराब आहे त्याच्यामुळं. तसं आपण सणसाना गाडी आणली वडी चाललो बघू. चला आता आपण आहे ना पांढरीच्या पुलाच्या घाटात आहे. एवढा रोड खराब आहे ना, लय म्हणजे लय रोड खराब आहे. आणि त्याच्यात नेमकं घाट असा मोठा आहे जरा, त्याच्यामुळं गाड्यांचा मोसम कट होतो. तुम्ही बघा या गाडीचा मोसम कट झाला दाखवला इंजिनचं काही काम नाही झालं. आता ही गाडीचं आहे तर इथं लगेच दुसरं मोसम रोडचं आहे ना नियोजन. बघा इकडं बघा इथं कारण गाड्या येणार आहे. मोसमचं काय करणार, एवढ्या गाड्या लावून सुद्धा रोडला सगळा आहे म्हणजे पावसाची व्यवस्थित त्याचा तर काही दोष नाही. नशीब जीवित हानी झालेली नाही. आणि विषय काय नाही, हे रोड लय खराब आहे. आपला चाकणचा परवडला पण इकडला नाही हो. लय म्हणजे लय खराब रोड आहे. हो इथं तर बघा किती खराब रोड आहे. अजून येणाऱ्या गाड्यांनी करायचं काय, मोसम कट झाल्याच्यानंतर. आता आम्ही गाडीवाले आम्हाला माहिती मोसम काय सुटत काय होतं, त्याच्यामुळे लय डबल होते. पावसाचे दिवस चालू आहे म्हणून. पण ते 12 महिने हा रोड जो आहे ना 12 महिने खराबच असते. बघा येईन ना आपण जाऊ पेपरला आलो आहे ना. आता नाही म्हणलं तर आपण 9वी पासून ॲडमिशन आहे आपल्या इकडं. आपण म्हणजे पहिलं हॉस्टेलला होतो तर मग आपलं ॲडमिशन आहे इकडं. मग आता तेव्हापासून येतोय तेव्हापासूनच हा रोड खराब आहे. आता सकाळची वेळ आहे, 8 वाजलेले आहे, 8:20 झाले, त्याच्यामुळे तेवढं काय वाटत नाही. पण दुपारचं परत संध्याकाळचं गाड्यांचा मोसम कट व्हायचो लई काय सांगायचं तुम्हाला. आता हा कुठं ठोकून आलाय आम्हाला ठोकून. बघा गाड्यांचा मोसम, एका गाडीमध्ये मागत होती गाड्या मोसम झालं. इथं दुसऱ्या गाडीमध्ये आणि ओव्हरलोड लोडची गाडी असेल ना तर असं होतं विषय की म्हणजे आपलं लोड जर काय त्या म्हणते आपलं जर लोड ओव्हरलोड असेल
गाडी डायरेक्ट बंद होती. लय माहिले अवघड आहे. आणि मागच्या वेळेस एकदा आलतो तेव्हा आपल्या ब्लॉकचं काही चालू नव्हतं, पण तेव्हा आहे ना इथं गाडीचा असा विषय झाला होता. ओव्हरलोड नाही, हा पोल होते पोल, आणि ते चढायलाच फक्त थोड्याच चढायला त्यांनी झटका काय दिला ड्रायव्हरने वाटतं. अख्खे पोल डायरेक्ट मागं सरकले इथं रोडवर, आणि डायरेक्ट गाडी पुढून वर आयसर होता. डायरेक्ट वर डायरेक्ट म्हणजे असं ट्रॅक्टर कसा उचलतो तसा. लय माहिती हे इथं पुढं झालेलं आहे बघा तुम्ही. मला तिथं दाखवलं तिथं गाडी जी बंद पडलेली आहे ना खालून येणार लय म्हणजे नंतरपासून पुढं लेग रोड करायचं बघा. ही जी गाडी एक्झॅक्ट उभी दिसते ना, तर ही गाडी जी दिसते ना, या गाडीत इथं गट टू गट इथंच झालं होतं. इथं लय गाड्या बंद पडल्या. आता 8:20 झालेले आहेत. आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. आता आपण हॉटेल बघू, कारण रनिंग कट झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी. कारण हे रोडचं माहीत नव्हतं. बरं झालं तर टायमिंगला निघालो, तरी लेट झालं होतं. आपल्याला निघायचं 4 वाजता, आपण 5 वाजता घरून निघालो. कारण माहीत झोप झाली नव्हती, त्याच्यामुळं हे झालं म्हणलं नको. कारण रात्री काल आपण आपलं काय म्हणलं गाडीवर आहे, म्हणलं नको होतं थोडं लेट जाऊ पण थेट जाऊ. आता चाललो बघू नाश्ता करा कुठं तरी थांबू. पातळीच्या झाडा घ्यायला थांबलो नाश्ता करा. श्री साई हॉस्पिटल म्हणतं आपलं हॉटेल. आता इथं थांबलो नाश्ता करा. तर आता आपला पेपर चालू होता, एक्झाम आलो. चला तर ना आता आपलं पेपर जेवण झाले किती वाजता 3:30ला. मग पेपर तसं आपला 1लाच झाली होती. 6 पेपर जेवण झाले होते 1लाच. पण हे फॉर्म भरायचं म्हणून थांबलो होतो. आणि ना विषय असं झाला की तिथल्या एका मॅडमला चक्कर आली. तर त्या मॅडमला चक्कर आली म्हणून आमच्या ज्या हे मॅडम आहेत ना, काय त्याला म्हणते HOD जे आहेत ना, ते त्यांच्यासोबत गेले. आणि मग ते दुसरे सरांना चेक करायचं सांगितलं, ते पण गेले. ते नंतर आले, त्यांनी चेक केलं. आम्ही 2 तास थांबलो होतो. मग 1 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत आम्ही तेच थांबलो होतो. आणि नंतर शेवटी चेक केलं तर ते बघतोय तर ती साईड अजून पेपरचं फॉर्मचं सुटलंच नव्हतं. काय तुम्हाला एवढा घाण तास झाला म्हणले, एवढ्या वेळेत मोकळा इकडे पाऊस चालू आहे थेंबे चाललोय. मग आता परत घरी गुड बाय. आता बघू आता जाता करू ब्लॉग कंटिन्यू. मग परत काय पेपरच्या गणगणित होत्या, त्याच्यामुळे कॉलेजच्या वेळेस काय ब्लॉग घेता आला नाही. पुढच्या वेळेस नक्की फुल टाइम ब्लॉग घेऊ. सुट्टी येत नाही आपण. पैसा मग आता काय जाऊ पुढं काय होते. उठाले रे बाबा. आता आमची गाडी थांबली वाजी वडीवाल्याला. वडापाव एकदा खाऊन बघा. शिक्रापूर रोडला आहे वडापाव, एकदम क्वालिटी. नाद नाही करायचं, यावंच लागते तुम्हाला. आता वडापाव खाऊन टाकलं पहिले मला तोंड हात पाहिजे उद्या, बाकी नाही काय. अभी मजा आएगा ना भिडो. मग आता भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. आता लय व्याकार झोप आलेली आहे, मस्त झोपून घेतो. हा या डोळे बिळे आले झाले गाडी चालून जाऊ. हा लय व्याकार इथे.